नमस्कार, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज आपण आरोग्यासाठी उत्तम अशी रेसिपी करणार आहोत। चवदार अशी शेंगदाण्याची चक्की आज आपण करणार आहोत। चला तर वेळ न घालता रेसिपीला पटापट सुरुवात करूयात। तर मी इथे शेंगदाणे भाजून घेतले आहेत 1 वाटी आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि तूप पण घेतलेलं आहे। तर कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि तूप पण चांगलं वितळल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे। गुळाला पण चांगलं वितळल्यानंतर थोडंसं 5-10 मिनिट त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। सावकाश आपला गूळ पण वितळत आहे। तर शरीरासाठी गूळ आणि शेंगदाणे खाल्ले पाहिजेत। शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी झाले असेल तर याच्याने वाढतं आणि एक प्रकारचे आपल्याला स्नॅक्स म्हणून पण याचा वापर होतो। शेंगदाणा भाजलेले आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जाडभरडं आपण फिरवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपले शेंगदाणे आपण जाडेभरडे मिक्सरवरती काढून घेतलेले आहेत। तुम्ही 2 तुकडे करून पण अशी शेंगदाण्याची चक्की करू शकता। थोडंसं मी इथं बारीक केलेलं आहे। जाडसं पण मोठं पण ठेवलं तरी पण चालतं। गूळ पण आपला चांगला वितळत चाललेला आहे। चक्की आपल्या ताटाला चिटकू नये म्हणून त्याच्यासाठी आपण ताटाला थोडंसं तूप लावून घेत आहोत। हे नवीन व्हिडिओज आम्ही आमच्या चॅनलवरती नेहमी टाकत असतो आणि जास्तीची आमची बडबड नसते, पटकन आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर नेहमीच आमच्या चॅनलला व्हिजिट द्या। बघा तर आता आपला गूळ पण व्यवस्थित वितळलेला आहे। आता ते आपण जाडे भरडे केलेले शेंगदाण्याचं कूट पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून मी असं घालून मिक्स करून घेत आहे आणि ही रेसिपी पटकन करायची आहे, नाहीतर गूळ घट्ट होतो। पटकन मिक्स करून याला पण ताटामध्ये घालून घ्यायचं आहे। बघा तर गूळ शेंगदाणे मिक्स झाल्यानंतर गरम असताना पटकन तूप लावलेल्या ताटामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं त्याला पसरवून घ्यायचं आहे आणि कडक असं हे आपलं गुळाचं चक्की तयार होते। 15 ते 20 मिनिटांनंतर आपली गुळाची चक्की कशी तयार झालेली आहे, कडक पण झालेली आहे। तर अशीच याचे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत। एवढा आकारामध्ये आम्ही तुकडे केलेले नाही, हाताने असंच मोडलेलं आहे। तुम्ही कसे पण तुकडे करू शकता आणि नेहमी येता जाता खाऊ शकता। याचे आपल्या शरीराला खूप फायदे आहेत। तर अशी गुळाची चक्की तुम्ही नक्कीच करून बघा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।